पुढची बातमी आहे काँग्रेसच्या गोटातली चंद्रपूरमधील धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या गटामधलं वितुष्ट हे सध्या टोकाला गेलंय। धानोरकर गटाच्या सर्व 16 नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली। काँग्रेसचे मनपामधले गटनेते राजेश अडूर यांची विभागीय आयुक्तांकडे ही मागणी आहे। अपात्र ठरवले नाहीत तर सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ असा इशाराही त्यांनी दिलाय। गटनेता म्हणून बोलावलेल्या बैठकीला 16 नगरसेवक हे गैरहजर राहिल्याची माहिती अडूर यांनी दिली। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे दोन्ही गटाचे एकूण 27 नगरसेवक आहेत। धानोरकर गटाकडून अडूर यांना गटनेतेपदावरून हटवण्याची मागणी होती आहे। त्यामुळे काँग्रेसमधल्या या अंतर्गत कुरबुरी सध्या सुरू असल्याचं दिसतंय आणि हे वितुष्ट सध्या टोकाला गेलाय। आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे सर्व 27 नगरचे गटनेते नाते मी इकडे हजर आहो आणि महानगरपालिकेचे माध्यमातून आम्ही विभागीय आयुक्त मॅडमकडे आता तक्रार केलेली आहे। मी 13 तारखेला 12 ते 13 तारखेला मी कॉल केला होता सर्व नगरसेवकांवर, व्हॉट्सअप मेलवर आणि लेटर पत्र आमचे कार्यकर्ता घेऊन त्यांच्या घरी जाऊन बाकायदा साईन घेतली रिसीव की काल बोलणं नाही पाहिजे की आम्हाला पत्र नाही भेटलं। सर्वांना पत्र रिसीव झालं आहे। पार्टीची चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये मीटिंग झाली आहे। गटनेता बदलण्याची त्यांच्याकडे आमचे पत्र आलं होतं आमच्या सर्व नगरसेवकाला। आम्ही सर्व मिळून गटनेता बदलायचं काय करायचं चर्चा करायची होती। मी गटनेता आहे, मी 27 नगरसेवक गटनेता, हे सर्व एकी ठिकाणी बसून बघ गटनेता चेंज करायचा का, कोणाचा अविश्वास आहे का, आपण चर्चा करू। चर्चा केल्यानंतर काहीतरी मार्ग काढू। आम्ही 14 तारखेला मीटिंग बोलवलं आहे आणि त्यांचे 15ला होता। 14ला आमचे जे होते 11-12 ते हजर होते आणि जे 16 ते हजर नव्हते। मग आम्ही सर्व 11 नगरसेवक मिळून एक ठराव मंजूर केला की गटनेत्याच्या नात्याने तुम्ही मीटिंग घेऊ शकते आणि तुम्ही कोणाला पत्र दिला की तुम्ही घ्या, ते यांचा अधिकार आहे। पण मी कोणाला पत्र दिले नाही की कोणी मीटिंग घ्या तुम्ही 15 तारखेला। यांनी मागणी केलेली आहे। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। रजत, विदर्भ काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न पडतो। हे दोन जे गट आहेत ते आधीपासून कुरबुरी होत होत्या, मात्र आता हे टोकाला जाताना दिसतंय वितुष्ट आणि काँग्रेसच्याच 16 नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी होतीये। नक्कीच विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने विदर्भामध्ये काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि चंद्रपूर तर त्याचा उच्चांक म्हणता येईल, कारण चंद्रपूरमध्ये आधीच विधान परिषदेची निवडणूक याच वडेट्टीवार आणि धानोरकर या गटाचा जो वितुष्ट आहे त्यामुळे बिनविरोध झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। आणि आता महापालिकेचा जो वाद आहे तो पुन्हा नव्याने उफाडून आलेला आहे। महापालिका निवडणुकीनंतर अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर गटनेता जो आहे तो वडेट्टीवार गटाचा निवडण्यात आलेला होता आणि महापौर पदासाठीची संधी जी आहे ती धानोरकर गटाला देण्यात आलेली होती। मात्र त्यामध्ये धानोरकर गटाचे जे उमेदवार होते ते पराभूत झाले होते। मात्र आता गेल्या काही दिवसात पुन्हा संख्याबळ जो आहे तो धानोरकर गटाचा वाढला आहे आणि त्या वाढलेल्या संख्याबळाच्या आधारावर त्यांनी गटनेते पदावर दावा केलाय। आज जेव्हा धानोरकर गटाचे 16 नगरसेवक या ठिकाणी गटनेते पदावर दावा करण्यासाठी आले, राजेश अडूर सुद्धा या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की मी गटनेता आहे आणि व्हिपचा उल्लंघन जो आहे कुठेतरी या 16 नगरसेवकांनी केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी। त्यामुळे काँग्रेसचा गटनेता कोण याचा वाद जो आहे तो आता एकमेकांविरोधात अपात्रतेची मागणीपर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे कुठेतरी चंद्रपुरात किंवा महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत काँग्रेसने किंवा महायुतीसोबत काँग्रेसने लढा देण्याऐवजी काँग्रेसची जी अंतर्गत कुरबुरी आहे ती कमी होताना दिसत नाही आणि त्याचा उच्चांक जो आहे तो चंद्रपूरमध्ये वारंवार पाहायला मिळतोय। अगदी रजत, वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।